लग्नाच्या अगदी 2 दिवसांनंतरच म्हणजे हळदीच्या अंगाने सांगलीचे जवान योगेश आलदर देशसेवेसाठी रवाना झालेत. 5 मेला खरं तर धूमधडाक्यात लग्न सोहळा संपन्न झाला. मात्र तणावाच्या स्थितीमुळे एकंदरीतच जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला पुन्हा बोलावण्यात आलेलं आहे. योगेश देशसेवेसाठी रवाना होत असताना त्यांना निरोप देताना कुटुंबियांचे जे आहेत ते अश्रू अनावर झाले होते. नवविवाहित पत्नीनंही ओवाळणी करत योगेश यांना निरोप दिलाय. तर सांगली रेल्वे स्थानकावर भारत मातेच्या जयघोषात योगेश यांना निरोप देण्यात आलाय. मी 30 तारखेला लग्नानिमित्त सुट्टी आलो होतो आणि 5 तारखेला लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 7 तारखेला मेसेज आला होता 9 तारखेला घरातून निघण्यासाठी. तर मी सगळी गंगानगर येथे ड्युटीसाठी आता आज जाणार आहे ड्युटीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.